हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. आणि या फुलांकडे बघून ना म्हणजे म्हणतात ना, की आजचा माझा दिवस बनला. इतकं भारी वाटलं म्हणजे लिटरली 1-2 दिवसाआधी ह्या एकही पानाला एकही कळी नव्हती आणि अचानक 1-2 दिवसामध्ये संपूर्ण झाड पूर्ण बहरून गेलं. इतके सुंदर वाटतात ना रेन लिली. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर येतात. तुम्ही नक्की आणा या पावसाळ्यामध्ये. मी सांगेन इतकी भारी वाटतात ना. हे मी नर्सरीमधून आणलं होतं. जे आमच्या इथे वेस्टला पाठारे नर्सरी आहे ना, तिथून मी आणलं होतं आणि आता ते खूप छान असं हेल्दी झालेलं आहे. तर सकाळी-सकाळी पहिली जी सुरुवात असते ना, तर मी कापूर संपूर्ण घरामध्ये लावते. आपल्या घरामध्ये जी रात्रभर जी निगेटिव्ह एनर्जी जमा झालेली असते, तर ती सगळी बाहेर निघते. असं नाही की फक्त पूजा करताना सकाळीच लावा. बघा सकाळचं जे वातावरण असतं ना, ते सकाळच्या लहरी ज्या असतात, त्या इतक्या फ्रेश आणि प्रसन्न असतात आणि त्यात जर तुम्ही कापूर लावलात ना, तर एकदम मस्त वाटतं. खूप छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं वातावरण. तर कालची जी आषाढी एकादशीची पूजा होती ती म्हणजे पांडुरंगांनी, स्वामींनी माझ्याकडून खूप छान पद्धतीने करून घेतली आणि बऱ्याच ताईंनी त्याबद्दल बरेच काही-काही प्रश्न विचारले, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगते. तर जे पण आपण पूजेचं म्हणजे नॉर्मल पण आपण रोजची जी पूजा करतो, तेव्हा पण तुम्ही जे फुलं, गजरे म्हणजे हे सगळं जे आपण आता दुसऱ्या दिवशी निर्माल्य काढतो, काढताना सुद्धा त्याचा ना छान सुवास घ्या. कारण त्या निर्माल्यामध्ये जी ईश्वरी शक्ती असते, जी ऊर्जा असते, ती जमा झालेली असते आणि तुम्ही कितीही पूजेमध्ये कितीही डेकोरेटिव्ह गोष्टी लावा, कितीही महागड्या गोष्टी लावा, पण मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही एखादं फूल म्हणजे खरं-खुरं फूल जेव्हा तुम्ही ठेवता ना, त्या पूजेमध्ये एक वेगळाच रंग येतो आणि ती फुलं आपल्या पूजेला इतके छान जिवंत बनवतात, आपल्या पूजेला खूप छान रूप आणतात. तर त्यामुळे त्या फुलांचा सुद्धा म्हणजे त्या निर्माल्यांचा सुद्धा आदर आपण केला पाहिजे. त्यांना थँक यू म्हटलं पाहिजे, की तुमच्यामुळे माझी पूजा इतकी सुंदर आणि इतकी प्रसन्न झाली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर असं म्हणून आपण ती निर्माल्य काढायची असतात. तर ती निर्माल्य काढली आणि त्यानंतर पूजा संपूर्ण उचलली. तर हे जे आसन आहे ना, ते याबाबतीत मी तुम्हाला थोडंसं सांगते. तर हा जो हार घातला होता विठ्ठल रुक्माईंना, तर हा मला ममताताईनेच पाठवला होता. जो वस्त्र पाठवले ते त्याच्यासोबत पाठवला होता. आणि हे जे आसन आहे ना, याबाबतीत पण बऱ्याच जणांनी विचारलं, तर हे पण मी ममता जोशी ताईकडूनच मागवलं होतं. मागच्या वर्षी तिने मला हे पाठवलं होतं आणि यामध्ये तिच्याकडे 2-3 कलर्ससुद्धा अवेलेबल होते. पण मी हा ऑरेंज कलरचं मागवलं होतं. आता मला माहीत नाही की तिच्याकडे हे आता अवेलेबल आहे की नाही आहे. पण तिचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही विचारून घ्या, चौकशी करून घ्या. आणि खूप सुंदर आसन आहे. म्हणजे बऱ्याचशा पूजांमध्ये आपण वापरू शकतो. आणि त्याच्यासोबतच हे जे वस्त्र मी खाली ठेवलं होतं, तर ते मी ज्या आपल्या फराळवाल्या ताई आहेत ना, त्यांच्याकडून मी हे वस्त्र मागवलं होतं. असे बरेच मी देवांचे ना म्हणजे काय-काय असे कलेक्शन करून ठेवते. म्हणजे जेव्हा पूजा आपण मांडतो, तर तेव्हा एकाच रंगसंगतीचं जर आपण सगळ्या गोष्टी अशा अरेंज केल्या ना, तर त्या खूप सुंदर दिसतात, खूप खुलून येतात. तर म्हणून आधी काहीच माझ्या डोक्यात प्लॅनिंग कधीच नसतं. जेव्हा पूजा मांडायला सुरुवात करते ना, तेव्हा आपोआप एक-एक गोष्टी सुचत जातात. तर आता मी चालली आहे कल्याण वेस्टला. कारण बऱ्याच दिवसांपासून माझी काही कामं आहेत ना, ती अजून घराची बरीच पेंडिंग आहेत. म्हणून बऱ्याच भिंती वगैरे मी अशा ब्लँकच ठेवल्या आहेत, की हळूहळू आपण त्याला छान-छान डेव्हलप करू. तर तसंच एक काम आहे ते म्हणजे की या खिडकीचं ही इथली जी हॉलमधली खिडकी आहे, तर इथे काय होतं की ह्या ज्या काचा आहेत ना, ह्या रात्री म्हणजे दिवसा आतलं काहीच दिसत नाही, पण रात्री बाहेरून आतलं पूर्ण दिसतं.
म्हणजे अगदी आपला किचनपर्यंतचा पोर्शन दिसतो आणि ते साईडलासुद्धा गॅलरी येते. तर त्याच्यामुळे मला ह्या ग्लास आहेत ना त्या कवर करायच्या आहेत. पण बऱ्याच दिवसांपासून मी विचार करते की काय करू. कधी कधी डायरेक्ट ग्लासवरती बघा ते असं लावतात व्हाईट कलरची पट्टी, जी मी मागे एकदा दाखवली होती. म्हटलं तशी लावू का, पण मग ती फिक्स होऊन जाईल परमनंट. तर त्यापेक्षा मला डोक्यात आलं की आपण इथे ब्लाइंडर्स लावू शकतो, जे आता रोल ब्लाइंडर्स आलेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाइंडर्स आलेत. तर मग प्रॉपर तसं कुठे मिळेल असं मी सर्च केलं. तर 1-2 शॉप्स दाखवलेत. तर कल्याण वेस्टला एक शॉप आहे. तर म्हटलं चला तिथे जाऊन बघू आपण कशा प्रकारचे ब्लाइंडर्स अवेलेबल आहेत. आणि वॉलपेपर्स पण मला बघायचे आहेत की बेडरूमला वगैरे मला थोडेसे वॉलपेपर लावायचे आहेत. तर बघू. आता सध्या काही घ्यायच्या हिशोबाने नाही जात आहे मी, पहिले बघणार आहे की रेट वगैरे कसे आहेत, पॅटर्न्स काय आहेत, त्याच्यामध्ये व्हरायटी काय आहे, ते पहिले बघणार आहे आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करणार आहे. पण हे काम तर मला करायचंच आहे खिडकीचं. आणि स्वामी बघा किती छान दिसत आहे, खूप सुंदर वाटतात. तर म्हणून वस्त्र मी चेंज नाही केले स्वामींचे. आज द्वादशी आहे तर तेच वस्त्र ठेवलेलं. अगदी विठ्ठलाचं स्वरूपच दिसत आहेत, एकदम खूप छान वाटत आहेत. तर चला मी निघते आता. आणि ह्या ड्रेसच्या बाबतीत मागच्या वेळेला बऱ्याच जणींनी विचारलं होतं. निष्ठाच्या बड्डेच्या वेळेला मी हा ड्रेस घातला होता. हा कॉर्ड सेट आहे आणि हा पण मी वेस्टला जे शॉप आहे स्तुती म्हणून, आपला जो आग्रा रोड आहे, तर त्याच्या इथे मी म्हटलं की जे गजानन टेक्स्टाईल आहे त्याच्या ऑपोजिटला स्तुती म्हणून शॉप आहे, तर तिथूनच मी घेतला होता. आणि खूप रिजनेबल आहे, म्हणजे 1500च्या आतमध्येच मला हा ड्रेस पडला होता. आणि खूप कम्फर्टेबलसुद्धा आहे. याला वरच्या टॉपला इनरसुद्धा आहे, म्हणजे लायनरसुद्धा आहे याला. आणि छान वाटतो. तर चला मी आता पहिले निघते, नंतर मग तुमच्याशी बोलते. चला. तर ह्या शॉपच्या बाबतीत मला माहिती नव्हती. मी Googleवरतीच चेक केलं, म्हणजे बरेच 2-3 शॉप चेक केले आणि त्याच्यानंतर ह्यांच्या शॉपचे जे रिव्ह्यूज किंवा फोटोज वगैरे किंवा व्हरायटी त्याच्यावरती त्यांनी जे टाकले होते, तर त्याच्यावरून मला चांगलं वाटलं की यांच्याकडे बरीच व्हरायटी दिसते. आणि म्हणून यांना म्हटलं की चला ॲटलीस्ट आपण बघून तरी येऊ. जेव्हा पण आपण घरासाठी काही गोष्ट घ्यायला जातो, तर तेव्हा तुम्ही फक्त एकच ऑप्शन बघू नका. तुम्ही 2-3 ऑप्शन्स चेक करा. तिथे कंपॅरिझन करा, म्हणजे प्राईसची कंपॅरिझन करा. वेगवेगळी व्हरायटी चेक करा, म्हणजे तुम्हाला आयडिया येते. आणि कुठल्याही शॉपला जायच्या आधी थोडंसं त्याच्यावर आहे ना अभ्यास करणं पण ये गरजेचं एम्बॉस असतं. ठीक है। इसके बाद ये आता है प्रीमियम नोवन। ये आपको लगेगा हाथ लगाने से पूरा पीवीसी टाइप, मतलब प्लास्टिक कोटेड। ठीक है। फैब्रिक नोवन ये आएगा कपड़े में, कपड़े के ऊपर जैसे टेक्सचर रहता है ना, वैसा टेक्सचर जैसा फील आएगा। स्पार्कल नोवन चमकेगा, सनलाइट पड़ेगा तो वो भी रिफ्लेक्ट होगा। ये स्टॉक नोवन, ये तो ऑफिस में लगता है। ठीक है। टेक्सचर नोवन, इसको हाथ लगाइए, ये आपको खुरदुरा लगेगा, मतलब रफ टाइप। फिर आता है इसके बाद पीवीसी, ये आता है पीवीसी पूरा प्लास्टिक, लेकिन ये कैसा जल्दी मतलब टिकता नहीं है, बॉल से उखड़ आता है जल्दी। अच्छा। ये आता है HD वॉलपेपर, हाई डेफिनेशन। अभी जैसे डिज़ाइन है, एक के ऊपर एक डिज़ाइन फील होगा। अच्छा, ये है कैनवास, सबसे ज़्यादा रनिंग और सबसे ज़्यादा टिकने वाला, जो सबसे ज़्यादा चलता है कैनवास। ओके। एक ये कैनवास, दूसरा ये एम्बॉस, जो फर्स्ट दिखा है। फर्स्ट देखा है। ये दोनों रनिंग में है। मतलब कोई इंटीरियर भी आएगा ना, तो आज की तारीख में ये दोनों में से ही कोई सिलेक्ट करता है। बाकी आप डिज़ाइन कोई भी सिलेक्ट कीजिए, इफेक्ट इन दोनों के ऊपर बहुत बढ़िया आएगा। इसमें फिर अलग अलग प्रिंट रहेगा। जो आप बोलेंगे, जो आप जो बोले कस्टमाइज बनाना है, आपका जो चॉइस है वो, नहीं तो मैं कैटलॉग दिखाता हूँ, कैटलॉग में से कुछ। कैटलॉग भी दिखाई है मुझे। हाँ कैटलॉग। आणि घराच्या बाबतीत काही काम करायचं असेल ना, तर मला ह्या अशा गोष्टी ना मला खूप आवडतात. काय माहिती नाही, पण खूप आवडतात. आणि त्या दादांनी ना खूप मस्त व्यवस्थित दाखवलं, की म्हणजे समोरचा व्यक्ती जर तेवढा दाखवायला उत्सुक असेल ना, तर आपल्याला पण चांगलं वाटतं. बघा त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे. बघत बसलं तर अख्खा दिवस जाईल. पण तुम्हाला काय हवं आहे, हे जेव्हा तो शॉपकीपर पण ओळखतो ना, तर तेव्हा तो तुम्हाला आणखीन बेस्ट पद्धतीने दाखवू शकतो, की तुमची चॉईस एकदा जर त्यांना समजली, तर ते बरोबर त्या गोष्टी काढून तुम्हाला दाखवतात. तर वॉलपेपरमध्ये तर इतकी व्हरायटी आहे, की काय सांगू तुम्हाला. खूप सारी व्हरायटी आहे. तर म्हणून आमचा बराच वेळ हे एक म्हणजे कॅटलॉग्स बघायला गेला.
त्यानंतर इथे यांच्याकडे बेडशीट्ससुद्धा होते. म्हणजे बरंच सगळं जे घराच्या रिलेटेड जे पण इंटिरियरच्या रिलेटेड काय काय गोष्टी आहेत ना क्लोथिंग्समध्ये वगैरे, तर ते पण त्यांच्याकडे आहे. तर मग त्या पण मी चेक केल्या, बघितलं की बेडशीट्स कशा आहेत. कारण नॉर्मली डी-मार्ट वगैरे अशा ठिकाणी आपण बघतो ना, तर त्यांच्याकडे ते एक सारखेच पॅटर्न असतात. तर म्हणून म्हटलं की आलोच आहे, तर ॲटलीस्ट काय काय व्हरायटी अवेलेबल आहे. तर ती आपण त्यांच्याकडे बघून घेऊ. म्हणजे हवे असतील समजा आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बेडशीट्स हवे असतील, तर ते आपल्याला इथे रेग्युलरमध्ये सुद्धा आपल्याला घेता येतील. टेक्सचर, कलर वगैरह, शेड वगैरह सब मिल जाएगा। ये इसका पिलो साइज नहीं, नॉर्मल जो रहता है सब वही है। हाँ थोड़ा बड़ा है लेकिन साइड उसको का बॉर्डर है करके ऐसा लग रहा है, पिलो साइज यही है अंदर वाला। ओके ओके। तर त्यांनी मला भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या बेडशीट्स दाखवत होते ते. पण मी घेताना ना कधी पण खूप विचार करते. म्हणजे एक तर मला काय हवं आहे? मला हे खरंच हवं आहे का? गरजेचं आहे का? प्लस त्याची प्राईस किती आहे? आणि प्राईसच्या हिशोबाने त्याची क्वालिटी तशी आहे का? अशा बऱ्याच गोष्टी माझ्या डोक्यात चालू असतात. आणि फक्त घ्यायचं आहे म्हणून घ्यायचं असं नसतं माझं. ओव्हरऑल खूप विचार करून मी एक एक गोष्ट सिलेक्ट करते. आणि ते तुम्हाला घराच्या बाबतीत सुद्धा समजलं असेल की घराचं इंटिरियर करताना सुद्धा किती गोष्टी चेक कराव्या लागतात. रहता है, रेती रहता है, वो रेती फर्स्ट वॉश में छोड़ता है। अगर आपका फर्स्ट वॉश, सेकंड वॉश या थर्ड वॉश में कलर जाता है तो आप मुझे वापस ला के दीजिए, मैं एक्सचेंज कर दूंगा। इसका गारंटेड है, 3 वॉश तक फुल गारंटी है। तो ये कैसे नॉर्मली वॉश करना वॉश नॉर्मली वॉश करना है, अपना बकेट वॉश करना है। फर्स्ट टाइम आप उसको पानी बकेट में डालेंगे थोड़ा नहीं उसमें व्हाइट वाला बालू बालू बराबर हाँ फर्स्ट टाइम, क्योंकि ये हैंड ब्लॉक प्रिंटिंग। ओके हाँ इसमें आपको बहुत सारे मिल जाएंगे। हे पण एकदा बघ ना। तर आता ह्या ज्या मला ते दाखवत आहेत ना, ह्या सगळ्या जोधपुरी बेडशीट्स आहेत. तर या सेम ब्लॉक प्रिंटिंगच्या बेडशीट्स ना आम्ही राजस्थानला फिरायला गेलो होतो. तर तेव्हा पण तिथे बघितल्या होत्या आणि याची कॉस्ट बऱ्यापैकी म्हणजे असतेच, महाग असतात या. तर निघालो, एखाद तास आम्हाला लागला तिथे आणि त्यानंतर संध्याकाळचं गेलो होतो आणि रविवारचा दिवस होता. त्यामुळे इतकं ट्रॅफिक असतो ना येताना, तर म्हणून हे कुठे जायला रविवारचं वगैरे कंटाळा करतात. पण असो, पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की जो म्हणजे रॅपिडोमध्ये बुक केली होती रिक्षा आणि जो रिक्षावाला जाताना आम्हाला भेटला होता ना, तोच रिक्षावाला आम्हाला येतानासुद्धा भेटला. आणि हे जाताना म्हणाले की "अरे, तो रिक्षावाला खूप छान म्हणजे व्यवस्थित चालवली त्याने रिक्षा. अगदी खड्ड्या-खुड्ड्यातून एकदम वाचून व्यवस्थित आणली." आणि बघा स्वामींच्या कृपेने तोच रिक्षावाला पुन्हा आम्हाला भेटला. तर जस्ट आता घरी आलो आणि पहिले फ्रेश झाली, कारण बाहेरून आल्यानंतर तसंच बसायला मला आवडत नाही. आणि पूजा वगैरे निष्ठाने केली होती व्यवस्थित मस्त. आणि बघितलं आम्ही, मला खूप छान शॉप आहे, खूप मस्त आहे, खूप छान सजेस्ट करतात काय काय पाहिजे. आणि उद्या येणार आहेत ते मेजरमेंटला वगैरे. मला मेन जे माझं काम होतं ते म्हणजे की ब्लाइंडर्सचं माझं जे मेन काम होतं तर ते झालं. ज्यूटचे ब्लाइंडर्स मी सिलेक्ट केले त्याच्यामध्ये, कारण थोडेसे मला असे जे आपल्या घराच्या इंटेरियरला सूट करेल, म्हणजे असं ट्रेडिशनल पण पाहिजे होते आणि थोडंसं मॉडर्न लुक पण पाहिजे होतं. तर म्हणून ज्यूट मी सिलेक्ट केलं आणि लागतील तेव्हा तुम्हाला समजतील. तर जेव्हा आपण थोडंसं क्वालिटी घ्यायला जातो ना, तर आपलं बजेट आपल्याला थोडंसं हायर साईडला ठेवावाच लागतो, कारण तरच तुम्हाला तशी वस्तू पण मिळते. जर साधी वस्तू हवी असेल तर मग आपल्याला आपल्या बजेटमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. बजेटमध्ये पण आहेत, नॉन बजेटमध्ये, जास्त ओव्हर बजेटमध्ये पण भरपूर ऑप्शन आहेत. तर लगेचच मी तुम्हाला सजेस्ट करणार नाही, पहिले बघू दे मला वापरून, वस्तू यूज करून, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन. आणि एक त्यांच्याकडे बेडशीट्स पण खूप चांगल्या चांगल्या होत्या, म्हणजे जोधपुरी बेडशीट्स पण होत्या, नॉर्मल बेडशीट्स पण होत्या. तर त्यातली ना मला ही बेडशीट खूप आवडली, छान वाटली. म्हणजे बेडशीट्स पण सेम आहे. जर चांगल्या क्वालिटीचे बेडशीट्स घ्यायला गेलात तर प्राईस रेंज आहे 1000पर्यंत. ते तर म्हणाले लिटरली 10-10 हजारपर्यंतच्या बेडशीट्स असतात. एवढं तर आपण घेणार नाही, पण त्यातल्या त्यात एक मी बेडशीट घेतली. तर ही एकदम प्युअर कॉटन आहे हे बेडशीटचं आणि मला आवडलं. म्हटलं मटेरियल एकदा ॲटलिस्ट वापरून तर बघू कसं आहे काय. आणि मेन काय होतं की बेडशीट्स आवडतात. ज्या ताई मला पाठवतात त्यांच्या बेडशीट्स पण खूप चांगल्या आहेत. आत्तापर्यंत मी त्यांच्याच बेडशीट्स वापरते. फक्त प्रिंट मला जशा काय काय हव्या आहेत ना, तर तशा कधी कधी मिळत नाहीत. तर म्हणून त्यांच्याकडे ना ह्या खूप छान अशा सोबर प्रिंट्स आपण म्हणतो तर अशा प्रिंट्स होत्या. तर ही मी
जेव्हा वापरून म्हणजे धुवून बेडवर टाकेन ना तेव्हा तुम्हाला दिसेल की कशी वाटते. पण कलर मला खूप आवडला. पेस्टल शेड्समध्ये चांगले वाटतात, जसं डार्क शेड्स चांगले वाटत नाही. आणि इथलं मला जे वॉलपेपरचं पण काम करायचं आहे तर ते मी विचारून घेतलं त्यांना की बजेट कसा असतो काय. त्याच्यामध्ये अगदी कमीपासून महागातले महाग वॉलपेपर्स पण असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात, खूप सारे एम्बॉयसिंग असतं, काय भरपूर काय असतं, ग्लिटर खूप काय असतं. तर सध्या तरी माझं हे इम्पॉर्टंट काम नाही आहे एवढं. हे असं प्लेन राहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तर सध्या माझं एंट्रन्सला मला एक वॉलपेपर हवा आहे तिथे, आणि ब्लाइंडर्स हवेत, आणि एक बाहेरचं कर्टन हवं आहे. कारण बाहेरचं कर्टन पण मी झाले 2 वर्ष त्याला, आणि ते इतकं हे नव्हतं, नॉर्मलच घेतलं होतं मी ते तेव्हा. कारण तेव्हा खूप खर्च झाला होता आणि त्याच्यामुळे जास्त ते कर्टन्समध्ये जास्त पैसे नव्हते खर्च केले. पण ह्यावेळेला मी खूप छान कर्टन्स घेतले, जे शियर कर्टन्स बोलतात ना, नवीन जे आलेत तशा पद्धतीचे कर्टन्स बनवायला देणार आहे. तर ते आल्यावरती तुम्हाला दिसतील. तर ती बाहेरची म्हणजे हॉलमधलीच माझी मेजर काम आहेत. आणि इथलं जे आहे ते बघू. ते म्हणाले आल्यानंतर पहिले आम्ही चेक करणार तुमच्या भिंती कशा आहेत, ओल आहे का भिंतींमध्ये वगैरे, कारण ते स्टिक होतं ना, मग निघायला नको. समजा भिंती ओल्या असतील तर मग ते निघू शकतं, तर म्हणून ते चेक करणार. परत त्यांचाच माणूस येऊन, समजा लावायचं असेल तर त्यांचाच माणूस येऊन तो प्रॉपर आपल्याला व्यवस्थित लावून देतो वगैरे. म्हणजे ती सगळी सर्विस त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असते त्यांच्या पर स्क्वेअर फीटमध्ये. तर त्याच्यामुळे चांगलं आहे. असं म्हणजे समोरून आपल्याला सजेस्ट करणारं, चांगलं व्यवस्थित सांगणारे असतील ना, तर आपल्याला आणखीन चांगलं वाटतं. शॉप खूप लांब आहे, खूप म्हणजे खूप लांब आहे. इथून खूपच लांब होतं, पण आम्ही डायरेक्ट रिक्षाने गेलो. आणि ठीक आहे, पण आपल्याला ऑप्शन्स जर चांगले मिळत असेल, व्हरायटी मिळत असेल तर काही हरकत नाही आहे. त्याच्यामुळे बघून आलो. बघू. बेडशीट्स मला आवडल्या, खूप मस्त आहेत, कलर पण छान आहे, आणि प्युअर एकदम कॉटन आहे. आणि ते म्हणाले तुम्ही मशीनमध्ये वॉश करू शकता, फक्त मशीनला ना ड्रायला नाही लावायचे बेडशीट्स कधी, किंवा पडदेही मशीनला ड्रायला नाही लावायचे, म्हणजे जे चुरगळल्यासारखे होतात. तर बघू, वापरून बघू, आणि मग मी तुम्हाला सांगते. तर असा आजचा दिवस सगळा माझा पूर्ण संडेचा गेला, आणि छान गेला. तुमचा कसा गेला ते पण तुम्ही मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, आणखीन एक गोष्ट, महत्त्वाची गोष्ट एक सांगायची राहिली, हे तर नंतर बोलेनच, पण एक महत्त्वाची गोष्ट की जे मी तुम्हाला आसन दाखवलं, ते मी म्हणजे ज्याच्यावर विठ्ठल रुक्माईंना मी बसवलं होतं, स्थापना केली होती, तर ते आसन मी ममता ताईकडून मागवलं होतं. आणि मला काल तिचा फोनसुद्धा आला होता. तिच्या चॅनलवर तिने एक व्हिडिओसुद्धा पोस्ट केला आहे. हे खूप महत्त्वाचं वाटतं आहे मला सांगणं, म्हणून मी बोलते. तर ती मला तेच सांगत होती की ताई, जेव्हा तुम्ही आषाढी एकादशी निमित्त म्हणजे तुम्हाला स्वामींचा मुकुट पाठवला होता बनवून, आणि तुम्ही दाखवला होतात, तर त्यानंतर बऱ्याच तिला भरपूर ऑर्डर्स आल्या, आणि भरपूर तिने डिस्पॅचसुद्धा केल्या. पण अशा बऱ्याच लोकांच्या ऑर्डर्स त्यांना मिळाल्या नाही. तर ती म्हटली की ताई, मी ऑलरेडी सगळ्यांना सांगितलं होतं की जेवढं पॉसिबल होईल तेवढंच, मिळेल किंवा नाही मिळेल मी सांगता येत नाही. तरीही जबरदस्ती करून म्हणजे तिच्याकडून ऑर्डर बनवून घेतलं की नाही तू दे ताई, बघू, आलं तर आलं, ठीक आहे. पण नंतर ज्यांना मिळालं नाही त्यांनी इतकं तिला, म्हणजे काही लोकांनी लिटरली इतकं वाईट बोलले. म्हणजे मला कळतच नाही की आपण जर स्वामी सेवेकरी आहोत तर आपण पहिली गोष्ट म्हणजे आपण वस्तूंसाठी सेवेकरी नाही आहोत. स्वामी वस्तूंसाठी बांधील नाही आहेत. आपल्यामध्ये पहिले माणुसकी असली पाहिजे एकमेकांबद्दल. जी व्यक्ती आज इतके छान छान वस्त्र बनवून देते बघा, आपल्या स्वामींना जर ती गोष्ट हवीच असेल ना, तर ती कुठूनही कशीही तुमच्यापर्यंत पोचते. म्हणून हा विचार करायचा की कदाचित स्वामींची इच्छा नसेल म्हणून ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोचत नसेल. आणि लिटरली असंही इतका त्रास देतात, मला कळत नाही की का असं करतात. म्हणजे इतकं ती वस्तू अगदी गरजेचीच आहे का? बघा, ती मला पाठवते, एका ताईने तर तिला इतकं म्हणजे कितीतरी हे केलं की तू मेघाताईला कसं पाठवते, मग तू आम्हाला का पाठवत नाही. बघा, ती माझ्याकडे पाठवते, त्याच्यानंतर तुम्हाला दिसतात आणि म्हणून तुम्ही ऑर्डर करता. जर तुम्हाला पहिले पाठवलं तर तुम्ही दाखवू शकतात का? तुमचे बघून कोणी घेणार आहेत का? किंवा आणि ती खरं सांगायला गेलं मनापासून मी तुम्हाला सांगते की ती मला एकदाही सांगत नाही की ताई तुम्ही हे दाखवा, ॲड करा. उलट तिने मला सांगितलं होतं की ताई तुम्ही नका दाखवू, तुम्ही डायरेक्ट स्वामींना घाला. पण तरीही मी दाखवलं की नको, माझ्या स्वामींना जर मी घालते तर तुमच्या पण स्वामींना ते मिळू दे, ह्या हिशोबाने मी तुम्हाला ते दाखवते. पण अशा प्रकारे जर खरंच एखाद्या व्यक्तीला एवढा त्रास दिला जात असेल, तुम्ही विचार करा ना की किती बारीक काम असतं. एकटी ती सगळं करते.
त्यानंतर तेवढं सगळं पॅकिंग करा, त्यानंतर ते कुरिअरला घेऊन जा. तिच्या घरातले पण व्याप कमी नसतील. आपण एक गृहिणी आहोत, आपल्यालासुद्धा माहिती आहे घरात किती कामं असतात. ते सगळं मॅनेज करून तिला या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. जर पुढे कुरिअरला उशीर होत असेल किंवा कुरिअरवाले काही प्रॉब्लेम करत असतील तर सगळ्याच गोष्टी ती एकटी नाही मॅनेज करू शकत ना. थोडं समजून घ्यायलासुद्धा पाहिजे आपल्याला. तर ती तेच मला खूप काल सांगत होती. खूप ती डिसअपॉइंट झाली होती पुन्हा, आणि ती ना मनाने खूप हळवी आहे, तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. त्याच्यामुळे तिला पटकन कोणाला बोलता येत नाही, उत्तर देता येत नाही. त्याच्यामुळे पण बरेच लोक त्या गोष्टीचा फायदा घेतात. पण मला पहिली गोष्ट तर मला हीच कळत नाही की आपण जर असं वागत असू तर आपण स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणून बोलूच शकत नाही पहिली गोष्ट. म्हणून मला तरी असं वाटतं की आता जर असं होत असेल ना तर मग मी पण खरंच वस्त्र दाखवणार नाही त्यापेक्षा तुम्हाला. जेव्हा माझ्याकडे वस्त्र येतील मी मस्त स्वामींना घालेल, तुम्ही बघा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर कराल. असं जर एखाद्याला कोणी त्रास देणार असेल तर काय अर्थ आहे का? मला काय मी काय तिच्यासोबत काही कोलॅबरेशन नाही आहे, मला काय ती पैसे देत नाही किंवा असं काहीच नाही आहे. फक्त आपल्या स्वामींना छान वस्त्र मिळतात म्हणून मी तुम्हाला ते शेअर करत असते. पण एवढं म्हणजे तुम्ही तिचा व्हिडिओ ऐका, तिचं चॅनल आहे, तिच्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ ऐका की ती काय बोलली आहे त्या व्हिडिओमध्ये. म्हणून मागच्या वेळेला पण असंच ती खूप फ्रस्ट्रेट झाली होती, खूप अति एकदम म्हणजे लास्ट लेवलला पोचली होती ती, एवढं म्हणजे ती मेंटली टॉर्चर झाली होती. तर असं नको व्हायला. कुठलाही व्यक्ती जे चांगलं काम करतो ना त्याला आपण मोटिवेशन दिलं पाहिजे, आपण त्याला आणखीन त्याच्या कामामध्ये मदत केली पाहिजे. तुम्हाला जसे जसे वस्त्र लागतं, अगदी छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातले मोठे सगळे जसेच्या तसे वस्त्र ती तुम्हाला बनवून पाठवते. काही गोष्टींमध्ये थोडंफार 19-20 होतं, कारण ती स्वतः सगळं बनवत नाही. जे पॅच येतात किंवा लेस येतात ते ती स्वतः बनवत नाही, ते मार्केटमध्ये अवेलेबल असेल तर ती तुम्हाला देऊ शकते. त्यातसुद्धा बऱ्याच लेडीजला प्रॉब्लेम असतो. हे का नाही समजून घेत पण आपण, मला कळत नाही. मला जेव्हा ती वस्त्र पाठवते मला ती दाखवतसुद्धा नाही की ताई मी तुम्हाला हे पाठवते. ती फक्त मला सांगते की ताई मी तुम्हाला वस्त्र पाठवते. म्हटलं ठीक आहे तू पाठव. त्याच्यानंतर आल्यानंतर ते मला दिसतात, त्याच्यानंतर मी स्वामींना ते वस्त्र परिधान करते. ती कुठेतरी स्वामींचीच इच्छा असते म्हणून त्या गोष्टी होतात. तसंच आपण विचार केला पाहिजे. फक्त वस्त्र घातले म्हणजेच आपली पूजा छान होईल, म्हणजेच स्वामी खुश होतील असं अजिबात नाही आहे. पहिली गोष्ट तर तुमचं वागणं आहे. जर तुमच्या वागण्याने, तुमच्या बोलण्याने जर कोणाला इतक्या लेवलचा त्रास होत असेल तर मला सांगा स्वामी काय खुश होणार आहेत? तुमचे ते वस्त्र घालून स्वामी किती खुश होणार आहेत? त्याच्यामुळे या गोष्टीचा प्लीज 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 विचार करा आणि खरंच अशा गोष्टी करू नका. आणि मी तर आता हाच विचार केला आहे की जेव्हा माझ्याकडे वस्त्र येतील मी घालणार आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर करा. कारण असे जर प्रकार घडत असेल तर मग काय अर्थच नाही ना त्या गोष्टीला. तर बघा, तुम्हीच विचार करा आणि तुम्ही पण सांगा मला कमेंटमध्ये. बऱ्याच टाईमचे असे मेसेज येतात की ती फोन उचलत नाही, उत्तर देत नाही. तुम्ही तिला तिच्या जागेवर एकदा बसून बघा आणि मग तुम्ही विचार करा की दिवसाला 500-500, 1000-1000 कॉल मॅनेज करणं, एवढं छोटं काम करणं ही छोटी गोष्ट नाही आहे. माणूस फिजिकली मेंटली पूर्ण ड्रेन होऊन जातो. आपण पैसे देतो म्हणजे आपण कोणाला विकत घेत नाही पहिली गोष्ट. तर तिला जसं मॅनेज होतं आणि तिचा पूर्ण प्रयत्न असतो की जेवढ्यात जास्तीत जास्त लोकांना वस्त्र पोचवता येतील तेवढ्या जास्तीत जास्त लोकांना मी द्यायचा प्रयत्न करते. रात्र जागून ती वस्त्र बनवते. तर म्हणून आपण पण कुठेतरी या गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे. आज नाही घालायला भेटले वस्त्र तर उद्या तर मिळतील, कधीतरी तर घालायला मिळतील, हा तर विचार करूच शकतो ना आपण. तर म्हणून असो, मला जेवढं वाटलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं, तेवढं शेअर केलं. आता तुम्ही विचार करा की याच्यावर नक्की काय करायचं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.